नमस्कार. आज आपण पाहणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का, तेही घरच्या घरी आणि विना तंदूर आणि विदाऊट OTGचा. तर यासाठी इथं मी 200 ग्रॅम जे अमूलचा पनीरचा क्यूब येतो तो घेतलेला आहे आणि व्हेजिटेबल्समध्ये हे ग्रीन कॅप्सिकम आणि कांदा घेतलेला आहे. तुम्ही हवं तर कलरफुल बेल पेपर्सही घेऊ शकता. असं दाखवल्याप्रमाणे त्याच्या ज्या शिरा आहेत ते काढून घेतात आणि क्यूबमध्ये स्क्वेअरमध्ये याला कट करून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर याहूनही छोटे छोटे पीस करू शकता. कांद्यासाठी आपल्याला छोटे छोटे कांदे घ्यायचे आहेत, म्हणजे ते हाफ कट करायचे आणि असं दाखवल्याप्रमाणे त्याच्या ज्या लेयर्स आहेत ते सेपरेट करायच्या. मी इथं छोटे छोटे पीस करते कांद्याचे वगैरे. तुम्ही ॲज इट इज असे आहे तसे मोठे ठेवले तरी पण चालतील. तर आता मॅरिनेशनसाठी मी इथं 1/4 कप घट्ट दही घेतलेलं, मी थोडा वेळ टांगून ठेवलेलं होतं. त्यामध्ये हळद, मीठ, ब्लॅक पेपर पावडर 1 चमचा, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचाभर धणे जिरे पावडर घेतली आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला घेतला आहे आणि 1 चमचाभर लाल मिरची पावडर आणि 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट घ्यायची यामध्ये आणि हे सगळं नीट मिक्स करून घ्यायचं. जर तुम्ही काळी मिरी पावडर वापरणार नसाल तर लाल मिरचीचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरी पण चालेल. सो आता यामध्ये हे कोटिंग घट्ट बसून राहावं त्यासाठी मी 1 चमचाभर तांदळाचं पीठ किंवा तुम्ही कॉर्नफ्लॉवरही यूज करू शकता. आणि हा कलर कम्प्लिटली ऑप्शनल आहे, पण कलरमुळे छान दिसतो टिक्का म्हणून मी कलर ॲड केलेला आहे, रेड फूड जेल कलर. आणि यामध्ये आता कडकडीत 1 चमचाभर गरम तेल ओतायचं आणि हे मॅरिनेशन आपल्या भाज्यांना आणि पनीरला छान कोट करून घ्यायचं. आणि हे कोट झाल्यानंतर एक अर्धा तास आपल्याला मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे. अर्ध्या तासानंतर असं स्क्यूअरमध्ये हे सगळं भाज्या 1 बाय 1 करून पनीर टाकायचं. सगळ्यात पहिल्यांदा व्हेजिटेबल्स कॅप्सिकम आणि कांदा टाकायचा आणि मग पनीर टाकायचं आणि त्या सिक्वेन्सने पुढे सगळं ॲड करत जायचं. तर या पद्धतीनं इथं मी एक स्क्यूअर कंप्लीट करून घेतलं आहे. अशाच पद्धतीनं दुसरी पण स्क्यूअर कंप्लीट करून घ्यायची. तुम्ही हवं तर ज्या लाकडी टूथपिक असतात मोठ्या साईजच्या त्यामध्येही यूज करू शकता किंवा OTG जर असेल तर त्याची रोटेसरीवरतीही करू शकता. आणि हा जो राहिलेला मसाला तो छानपैकी कोट करून घ्यायचा सगळीकडे आपल्याला. एका पॅनमध्ये आता तेल गरम करून घेतले. अगदी तेलाचा वापर थोडासाच करायचा आणि थोडंसं बटर ॲड करायचं आणि तवा अगदी छान कडकडीत गरम करायचा, म्हणजे असं ते सिझल होतात आपले पनीर टिक्का. आणि प्रत्येक साईडने अर्धा मिनिटभर पहिल्यांदा हाय फ्लेमवरती भाजून घ्यायचं आणि मग नंतर एखादं मिनिटभर प्रत्येक साईडनी छान रोस्ट करून घ्यायचं. थोडंसं अधूनमधून बटरचा वापर किंवा तुम्ही ब्रश जरी केल्यावरती बटर तरी पण चालेल. आणि मग थोडासा मसाला सगळा आपला ड्राय झाला नाही याचा की मग नंतर याला असं गॅसच्या फ्लेमवरती गॅसच्या फ्लेमवरती थोडंसं रोस्ट करायचं. असे तुमच्याकडे अशी जाळी असेल तर तीही वापरा. असं छान 2-3 मिनटं ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला पनीर टिक्का हा भाजून घ्यायचा आहे गॅसवरती. आणि या पद्धतीनं आपला पनीर टिक्का तयार आहे. आणि OTGमध्ये करणार असाल तर सुरुवातीला ओव्हन प्रीहीट करून घ्यायचं आणि मग नंतर पहिले 5 मिनटं ना रोटेसरी मोडवरती विदाऊट फॅन ऑन करता हा टिक्का 5 मिनटं ओव्हनचा टायमरला सेट करून ठेवायचा आणि मग 5 मिनटानंतर थोडासा धूर होतो आतमध्ये, मग फॅन मोड ऑन करायचा आणि 10 मिनटासाठी OTGमध्ये पनीर टिक्का तयार होतो. सो तुम्ही बघू शकता किती छान अगदी रेस्टॉरंटसारखा दिसतो ना हा पनीर टिक्का. एकदा नक्की ट्राय करा. या पद्धतीने टिक्का इतका टेस्टी लागतो की तुम्हाला यासोबत कोणत्याही चटणी वगैरे याची काहीच गरज पडणार नाही. पण तरीही चटणीची रेसिपी डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा, शेअर करा. थँक्यू.